छत्रपती संभाजीनगरमध्ये 2025 साठीची गणेश उत्सवाची समन्वयक बैठक MIT मंथन हॉलमध्ये पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगरच्या पुढाकाराने पार पडली। यावेळी सर्वपक्षीय नेते, आमदार आणि मंत्री यांची विशेष उपस्थिती पाहायला मिळाली। यावेळी गणेश उत्सव DJ मुक्त असावा, गणेश उत्सवामध्ये पारंपरिक वादन असावे असं आवाहन पोलीस आयुक्त आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केले। तर DJ वाजवणाऱ्यावर कार्यवाही होणार असल्याचाही इशारा यावेळी देण्यात आलाय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी। 26 तारखेला ही सुरुवात होणार आहे। प्रत्येक मंडळाने आपापल्या पद्धतीने तयारी केली आणि गणेशाच्या आगमनाची तयारी ही जवळपास 1-1.5 महिना अगोदर काही मंडळ करत असतात। अनेक ढोल पथकांच्या ठिकाणी आम्ही जातो आणि पाहणी करताना लहान मुलापासून 5 वर्षाच्या मुलापासून ते वरिष्ठ पातळीपर्यंतचे काय असतात कार्यकर्ते, तेव्हा सगळेजण ढोल पथक वाजवताना आम्ही जेव्हा पाहतो तर आम्हाला सुद्धा कधी कधी असं वाटतं की हा 5 वर्षाचा पोरगा त्याच्यामध्ये तळण कशात आहे, त्याच्या हातात जे दिलं जातं तो इतक्या चांगल्या पद्धतीने वाजवतो, एवढी प्रॅक्टिस करतो। आणि याला आता मंडळाची सगळं जेव्हा मिरवणूक निघणार आहे त्याच्यामध्ये याला 8 तास उभं राहायचं। परंतु त्या पोराची मानसिकता एवढी होते की मला त्या मंडळामध्ये वाजवायला मिळणार आहे आणि तो मुलगा सुद्धा त्या हिरिरीने त्या मंडळामध्ये भाग घेतो। हे सगळं का घडतं की कारण की तिथलचं असलेलं मंडळ हे सर्वांना सहभागी करून घेतं आणि त्याच्यानंतरचा त्यांचा असलेला ज्याला म्हणतात एकता आपल्याला त्या मंडळामध्ये दिसते। आणि म्हणून अशा मंडळाला खरं तर आपण गौरव केला पाहिजे, त्या लोकांना आपण शाबासकी दिली पाहिजे। श्री संत शिरोमणी संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अकोला येथील संत सेना महाराज भवनात शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एक आगळा वेगळा जनजागृती कार्यक्रम सादर केला। या कार्यक्रमात पारंपरिक कीर्तनाच्या धाटणीचा वापर करून सायबर गुन्ह्याविषयी लोकजागृती केली गेली। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जगदीश साबू यांच्या मार्गदर्शनाखाली आणि समन्वयक प्राचार्य डॉक्टर दीप्ती पेटकर यांच्या सहकार्याने सायबर वॉरियर्स विद्यार्थी मंडळाने हा उपक्रम सादर केलाय। तर हा उपक्रम सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा अभियानाअंतर्गत क्विक हिल फाउंडेशन पुणे आणि महाराष्ट्र सायबर यांच्या सहकार्याने राबवण्यात आलाय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल गवई यांनी। बीड जवळच्या बालघाटमध्ये नेकनूर या ठिकाणी आरक्षणाच्या पुढील लढ्याची अंतिम बैठक पार पडली। यावेळी समाज माध्यमासमोर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की जो मराठा मुंबईला येत नाही तो मराठ्यांचा वारसा नाही, त्यामुळे उत्स्फूर्त मराठा बांधव आता मुंबईच्या दिशेने रवाना होतील तर आम्ही मुंबईत येऊन आंदोलन करणारच असा ठाम निर्धार जरांगे पाटील यांनी केलाय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिल घोरड यांनी। मात्र सरकारने आजची समिती गठन केलेली आहे, मग ती समिती कशासाठी केली? आमच्या मागण्या सरकार मागणीच्या अंमलबजावणी मागतो। मराठा आणि कुणबी आम्ही लावून धरलेले मुंबईत गेलो अशा प्रश्नाची ते नाही गॅजेटचा विषय, तेही आम्ही त्याची अंमलबजावणी थांबणार नाही। आता सुरू झालं। लक्ष्मण हाके आरोप करतायत की संपूर्ण ज्या बैठका आहेत त्या सरकार पुरस्कृत आहेत। लक्ष्मण हाके त्या सोडून चला पुढे कसल्याला महत्व देत जाऊ नका। पुढे असंही म्हणाले की आमदार 10-15 लाख रुपये फंडिंग केली म्हणून तुम्ही त्याला माणूस कसा पाहिजे? किरकोळ लोकांचं नाव नका घेऊ। मुंबईला असणार आणि कशा पद्धतीने असणार आणि काय रणनीती असणार? मराठी समाजाने पूर्ण तयारी काय असतं समाजाने ठरवायची सज्ज व्हायचं एवढेच खाली लेकराच्या पदरात दान टाकायचं, समाजाचं दान टाकायची जबाबदारी समाजाची। लेकरा बाळाचा सांभाळ करायचा, लेकरा बाळाची त्यातून समाज मोठा करायचा असला आपल्याला झिजावं लागतं, लढावं लागतं। आपण ज्यावेळेस घर सोडतो प्रत्येकाने करून घ्या, घर सोडणारा माणूस कामाला घर सोडल्याशिवाय चंद्रसूर्य म्हणजे आरक्षण प्रत्येक मराठीने ठरवलं आधी लेकरं समाज त्याला आरक्षण ठरवलं आणि त्याच्यावर आता आम्ही पक्क झालं। आम्ही निघालो रस्ता 26 तारखेला अंमलबजावणी नाही यायचं मुंबईला आम्हाला किती सोपं आहे।
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 14 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार शासन सेवेत समायोजन करावे यासह इतर विविध मागण्यांसाठी नांदेडच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी आणि कर्मचारी एकत्रीकरण समितीच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर 7 दिवसापासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारण्यात आले। शासकीय सेवेत काम करावे, विनंतीनुसार बदली धोरण करावे, समान वेतन समान काम, आरोग्य आणि अपघात विमा यासह इतर मागण्यांची पूर्तता करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी। अंतर्गत एकत्रीकरण समिती मार्फत 19 ऑगस्ट पासून आम्ही काम बंद आंदोलन चालू केलेलं आहे। यामध्ये आमची प्रमुख मागणी आहे की शासनाने 14 मार्च 2024 रोजी एक निर्णय दिलेला आहे की त्यामध्ये NH मध्ये जे पण कर्मचाऱ्यांची 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांना शासन सेवेत समायोजन करून घ्यावे। त्याचबरोबर ज्यांना 10 वर्ष पूर्ण झालेले त्यांना समायोजन करून घ्यावेत। तसेच प्रत्येक भरतीमध्ये 30% जागा या NHM मार्फतच भरण्यात याव्यात। अशा शासनाचा जो निर्णय आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी होत नाहीये, त्यामुळे पूर्ण हे आंदोलन महाराष्ट्रभर चालू आहे। तसेच आमच्या बाकीच्या मागण्या आहेत की बाबा आमचा जर एखादा दुर्दैवी अपघात झाला तर त्यामध्ये आम्हाला 50 लाखाचं कव्हर मिळावं, एखादा अवयव कायमचा निकामी झाला तर 25 लाख रुपये अनुदान भेटावं। त्याचबरोबर बाकीची मागणी आमची एक आहे की बाबा NH मध्ये जो भी कर्मचारी जॉईन होईल त्याला EPF हा लागू करण्यात यावा। त्याचबरोबर आमच्या समुदाय आरोग्य अधिकारी आहेत त्यांना 25 ऐवजी 40,000 वेतन देण्यात यावं। त्याचबरोबर ज्या आमच्या NH मध्ये बऱ्याच असे कर्मचारी आहेत की बाहेरच्या जिल्ह्याचे बाहेरचे तालुक्याचे हे जॉईन झालेले असतात, तर समुदाय आरोग्य अधिकारी यांना एक वेळेची विशेष बाब म्हणून जे बदली धोरण त्यांनी अवलंब केलेलं आहे त्याचप्रमाणे NHMच्या सर्व कर्मचाऱ्यांना बदली धोरण हे अवलंबावं, या आमच्या प्रमुख मागण्या आहेत। तरी शासनाने या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या यासाठी आम्ही आंदोलन चालू केलेलं आहे। यात टोटल आम्ही 2000 कर्मचारी कार्यरत आहे। प्रमुख मागणी आमचे हे आंदोलन कशासाठी करत आहोत त्याचे 20 मागण्या आहे। त्याच्यात प्रमुख मागणी आमची आहे की बिनशर्त आम्हाला रेग्युलराइज करावा, इतर पदांवर आम्हाला समायोजन करून घ्यावा। तसेच आमची जे पगार वाढ आहे रेग्युलर सारखा व्हावा। 7वां वेतन 8वां वेतन नुसार जे काही आम्हाला पगार होईल म्हणजे 20% किंवा 25% किंवा 30% या स्लॅब मध्ये आम्हाला बसवावा। हे 2 प्रमुख मागण्या आमचे आहे। आणि 14 मार्च 2024 जे शासन निर्णय निघालेला आहे त्याची अंमलबजावणी व्हावा, त्याच्यासाठी आम्ही सगळे लोक आज रस्त्यावर जमा आहोत। आज उपोषणाचा 7वा दिवस आहे आणि जोपर्यंत शासन आमचे मागण्या पूर्ण करत नाही म्हणजे ऐकून घेत नाही आणि लेखी स्वरूपात आम्हाला लेखी कळवत नाही की आम्ही तुमच्या मागण्या विदिन शेड्यूल तयार करत नाही की किती दिवसापासून पर्यंत आमच्या समायोजन होणार, हे लेखी दिल्याशिवाय आम्ही मागणी परत घेणार नाही। हे आमच्या संघटनेचे पूर्ण हे आहे। प्रशासनाचा कोणी अधिकारी कोणी तुमच्याकडे आपण आले की नाही 7 दिवसामध्ये? 6 दिवसामध्ये आमचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी भेट दिलेली आहे। डिस्ट्रिक्ट RCH ऑफिसर, ADHO तसेच सिव्हिल सर्जन यांनी, तसेच RMO आउटरीच आहे, त्या लोकांनी जे जिल्ह्याचे क्लास 1 अधिकारी आहे त्यांनी आम्हाला या ठिकाणी भेट दिलेली आहे। त्याच्यासोबत वेगवेगळ्या संघटना आहे, जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी संघटना, CHO संघटना, RBSK संघटना आमच्या सोबत आहे। रेग्युलर जे मॅगमोचे संघटना आहे, मेडिकल ऑफिसरची संघटना आहे, त्यांनी सुद्धा आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। जिल्हा स्तरावर सुद्धा राज्य स्तरावर सुद्धा त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। तसेच नगरपालिकेचे जे कर्मचारी आहे आज आमच्या सोबत सामील झालेले आहेत। टोटल आमचे आता 2200 कर्मचारी सध्या संपावर आहेत। पांडुरंग चौधरी, तालुका समूह संघटक हिमायतनगर। उद्याच्या गुरुवारी भव्य रॅलीचं आयोजन केलेलं आहे। या नांदेड जिल्ह्यामध्ये ITI पासून ते कलेक्टर ऑफिस पर्यंत सर्व संवर्गातील 2200 कर्मचारी हे एकजुटीने एकत्र येऊन या लढ्यामध्ये रॅलीमध्ये समायोजन होणार आहे। आणि या शासनाला एवढीच विनंती आहे, 14/3/2024 या शासन निर्णयाचा जर आदेश जर शासनाने काढलं नाही तर हे संबंध कर्मचारी हे आझाद मैदानावर मुंबईला थांड मांडून बसतील। आणि जर ह्या रॅलीचं गुरुवारच्या जर हे घेतलं नाही ऍक्शन मोड मध्ये तर लवकरच आझाद मैदान हे हलवल्याशिवाय हे कर्मचारी स्वस्थ बसणार नाही। तरी माझी शासनाला एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर 14/3/2024 या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावं। सचिव 1 सचिव 2 यांना सुद्धा विनंती आहे लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य कराव्या, अन्यथा आपल्याला हलवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत हे कंत्राटी कर्मचारी। लक्षात श्रीराम बुरके, महापालिका वैद्यकीय अधिकारी, कंत्राटी कर्मचारी आहे।
मागील अनेक वर्षापासून महापालिकेमध्ये कर्मचारी ही पूर्ण वेळ काम करत आहेत. जे आस्थापना किंवा परमनंट जे वैद्यकीय अधिकारी काम करतात तेवढ्याच लेवलचे सर्व कर्मचारी आमचे काम करतात. असं असताना सुद्धा आम्हाला वेतन समान नाही. आम्हाला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं रिइम्बर्समेंट आजारी पडलेल्या माणसाला नाही किंवा मृत्यूनंतर आम्हाला कुठल्याही प्रकारचं संरक्षण नाही. त्याच्यामुळे आमचं म्हणणं आहे की कुठलाही व्यक्ती जर अचानक निधन पावला तर त्याला 50 लाखाचं कव्हरेज असावं. शरीराचा अवयव जर निकामी झाला तर 25 लाख या मागण्या आमच्या याच्यामध्ये आहेत. त्याचबरोबर 10 वर्ष ज्या वैद्यकीय अधिकारी असेल कर्मचारी असेल त्यांना परमनंट करण्यात यावं 10 वर्षानंतर. याही गोष्टी याच्यामध्ये मागण्या आहेत. आम्ही महापालिकेतर्फे 180 कर्मचारी या NHMच्या अभियानामध्ये या संपामध्ये सहभागी झालेलो आहोत आणि आम्ही पूर्ण सहयोग देऊन हा कार्यक्रम हा जो संप आहे सक्सेसफुल करून दाखवणार. आमच्या मागण्या पूर्ण आम्ही पदरात पाडणार आहोत. शासनानं आरोग्यासारख्या जे काही अन्न वस्त्र निवारा आरोग्य ह्या शिक्षण या गोष्टी ज्या मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजा डावलून जर असा प्रयत्न करत असेल तर आम्ही सर्व पूर्ण महाराष्ट्रातील जे काही आमचे NHM अंतर्गत कर्मचारी आहेत ते आझाद मैदानावर जाऊन आम्ही पुढील आंदोलन छेडू आणि पूर्ण आरोग्य व्यवस्था त्यामुळे कोलमडेल आणि सरकारला त्याचा जाब द्यावा लागेल असं मी या ठिकाणी सांगतो. गणपती बाप्पाच्या आगमनाला आता अवघा 1 दिवस बाकी आहे. त्यामुळे नांदेडमध्ये बाप्पाच्या स्वागतासाठी लगबग सुरू झाली आहे. नांदेड शहरातील वजीराबाद बाजारपेठ विविध साहित्यांनी सजली आहे. बाजारात विविध प्रकारच्या प्लास्टिक फुलांच्या माळी, तोरण, झुंबर यांच्यासह डेकोरेशनसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी नांदेडकर मोठी गर्दी करत असून मूर्तिकार मूर्तीवर शेवटचा हात फिरवत आहेत. यंदा बाप्पाला कापडी फेटे आणि आकर्षक दागिने चढवून मूर्ती तयार केल्या जात आहेत. तर बाल गणेशापासून ते वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती नांदेडमध्ये बनवण्यात आल्या आहेत. त्यामुळे मूर्तीच्या दुकानात देखील मोठी लगबग सुरू झाली आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी. वाशिम जिल्ह्यातील सोनसाक येथील शेतकरी वडिलोपार्जित असलेला 50 ते 60 वर्षापासूनचा वहिवाटचा रस्ता मोकळा करून देण्यासाठी वाशिम जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले असून मागील 2.5 ते 3 वर्षापासून त्यांचा हा रस्ता आहे एका शेतकऱ्याने अडवलाय. तालुका दंडाधिकारी पळसकर यांनी या रस्त्याची पाहणी करून पंचनामा केला असता हा रस्ता वडिलोपार्जित असल्याचं संबंधित त्रस्त शेतकऱ्याला दिलेली लेखी अहवालामध्ये नमूद केले. परंतु काही दिवसानंतरच तहसीलदार तसेच दंडाधिकारी निलेश पळसकर यांनी त्यांचे शब्द बदलत हा रस्ता तुमचा नसल्याचं आणि दिलेली लेखी अहवाल चुकीचा असल्याचं सांगितलंय. त्यामुळे त्यांना अचानक फिरवलेल्या शब्दामुळे सोनसाकमध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. हे न उलगडणारे कोडं संपूर्ण शेतकऱ्यांसह सोनसाक येथील नागरिकांना पडलाय. ज्या शेतकऱ्यांचा रस्ता अडवला आहे ते श्रीकृष्ण अर्जुन सरकटे इतर 5 शेतकऱ्यांसह आजपासून वाशिम येथील जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेत. 50 ते 60 वर्षापासूनचा आमचा वडिलोपार्जित रस्ता आम्हाला मोकळा करून दिला नाही तर यापुढे आत्मदहनाचा निर्णय घेऊ. आमच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास या सर्व प्रकाराला तहसीलदार पळसकर, वाशिम जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र शासन जबाबदार राहील असा इशारा या शेतकऱ्यांनी न्यूज मराठीशी बोलताना दिलाय. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी. नमस्कार काका, तुम्ही कुठले? आम्ही राहणार सोनकासून, तालुका जिल्हा वाशिम. बरं, तर काय तुम्ही कशासाठी इथं उपोषणाला बसले? सरजी, आम्ही रस्त्यासाठी जो शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता आहे त्यासाठी तुम्ही इथं उपोषणाला बसलेले आहोत. तुमचं नाव? माझं नाव दिलीप अर्जुना सरकटे, राहणार सोनकास. बरं, किती वर्षापासून रस्ता बंद आहे? आम्ही सरजी आता 3 वर्षापासून, जेव्हापासून नांदेड अकोला बायपास झाले तेव्हापासून आम्हाला त्या रस्त्याचा शेतात जाण्यासाठी रस्त्याचा ब्रेक लावलेला आहे पुढच्या व्यक्तीने. किती वर्ष झाले साधारणतः रस्ता बंद आहे तुमचा? 3 वर्ष झाले सर, रस्ता बंद आहे. तर आम्ही दुसऱ्याच्या शेतातून विनंती करून की म्हणलं भाऊ आमचं तहसीलमध्ये आमचे वाद चालू आहेत, आम्ही रस्त्यासाठी मागणी केलेली आहे, तर काका तुम्ही आम्हाला जाऊ द्या. त्याच्यामुळे पुढच्या गोरे साहेबांनी आम्हाला लगातार 2 वर्षापासून आम्हाला शेतातून जाऊ देत आहेत. हे जे शेतातून ज्यांचे आता तुम्ही दुसऱ्या शेतातून जातात, तुम्हाला रस्ता जो तुमचा, मग आता हा जे रस्ता तुमचा बंद केलेला हा तुमचा आधी रस्ता होता का? आधी रस्ता होता. आम्ही 40 वर्षापासून शेत घेतलेला आहे. तो रस्ता आम्हाला आहे आणि होताच.
तरी आता पुढच्या व्यक्तीने आम्हाला तो खंडित केलेला आहे, शेतामध्ये जाऊ देत नाहीत. म्हणजे आता या 2-3 वर्षात खंडित केला. म्हणजे केला. पारंपरिक 40-50 वर्षापासून तुम्हाला तो रस्ता आहेच, परंतु तुम्हाला आता अचानकच बंद केला शेजाऱ्याने. बंद केला. ते शेजाऱ्याचं नाव काय व का बंद केला? प्रकाश राजारामजी गोरे. बर, यांनी तुमचा रस्ता बंद केला. बर. मग कधीपासून केला? 3 वर्षापासून. बर, मग आता त्यांचं काय म्हणणं आहे? आता आम्ही त्या रस्त्यासाठी तहसीलदार साहेब वाशिम भूमी अभिलेख मध्ये अर्ज करून आम्ही वकील लावून 2.5 वर्ष कष्टाचा पैसा गोळा करून आम्ही 6 सदस्य असून आम्ही पैसा खर्च केला. वकिलाची फी भरून आम्ही केस लढलो, कामधंदे टाकून गेलो. 2.5 वर्ष आम्हाला कोणता आम्ही तारखा गोठल्यानंतर जेव्हा दंडाधिकारी पळसकर सर आमच्या शेतामध्ये पाहणीसाठी आले तेव्हा त्यांनी असं सांगितलं आम्हाला कास्तकाराला, तिथं आम्ही दोन्ही पार्ट्या होतो, तिथं असं त्यांचं म्हणाले की रस्ता आहे आणि पाऊल खुणा दिसतात असं आमच्या कास्तकाराच्या सह्या घेतल्या. आणि जे आमचे विरोधक आहेत प्रकाश राजारामजी गोरे, लक्ष्मण राजारामजी गोरे, नामदेव राजाराम गोरे यांनी त्यांच्यावर सह्या केलेल्या नाहीत, कारण त्यांना तो साहेबांनी दिलेला रस्ता तो अमान्य होता, त्यांनी सह्या घेतल्या नाहीत. आणि जेव्हा आम्ही आदेश पत्रासाठी इथे आलो, आदेश मागणी केली, तेव्हा आदेश पत्रावर असं साहेबांनी पळसकर सरांनी लेखी स्वरूपात दाखवलेलं आहे की या शेताला रस्ता नाही. म्हणून आम्ही एवढं 2.5 वर्ष घालूनही आम्हाला फळ का मिळालं नाही आम्हाला? म्हणजे प्रत्यक्ष ज्यावेळेस तुमच्या शेतामध्ये रस्ता पाहण्यासाठी आले पळसकर साहेब दंडाधिकारी, तर त्यावेळेस त्यांनी इथे रस्ता असल्याचं मान्य केलं पाहिलं. आणि नंतर मात्र काही दिवसानं तुम्ही या ठिकाणी आले आणि साहेबाला भेटले की आमचा रस्ता मोकळा करून द्या म्हणण्यासाठी, त्यावेळेस त्यांनी असा आदेश दिला की तुमचा या ठिकाणाहून रस्ता येण्या जाण्यासाठी नाही. तर तुम्ही यापूर्वी शेतात जात येत होते का त्याच रस्त्याने? आम्ही 40 वर्ष झाले सर त्याच रस्त्याने जात आहोत. नंबर त्याच रस्त्याने जाता. तुमचा पारंपरिक शेताचा रस्ता आहे. आणि तुम्ही म्हणजे राहता कुठं मग? आम्ही सर शेतात राहतो. तुम्ही शेतात? आम्ही शेतातच काबाड कष्ट करून रात्रंदिवस जाणं करत होते त्याच रस्त्याने. आता अचानक बंद केला. अचानक. तर हे सर्व तुमच्या सोबतच आहेत का? हे सर्व शेतकरी? तुम्ही शेतकरी दादा, तुमचं नाव काय? आपलं नाव गजानन महादा गोरे. सुद्धा उपोषणाला बसलेले? उपोषणाला बसला. बरोबर. काय म्हणणं तुमचं? काय आमचं म्हणणं आहे रस्ता अडवला, पळसकर साहेबांनी उलटा सुलटा आदेश दिल्यामुळे त्यांनी डबल रस्ता बंद केला. उलटा सुलटा म्हणजे कसं? नेमकं रस्ता होता तिथून? हो. बरं, तुम्ही सुद्धा येणं जाणं करायचे त्या रस्त्याने? हो. मग आता ते पळसकर साहेबांनी तुमच्या विरुद्ध निर्णय दिला? विरुद्ध निर्णय दिला. मग आता कसं मग करणार तुम्ही? काय आता आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत. जर जिल्हाधिकारी साहेबांना आम्हाला आदेश द्यावा रस्त्याचा, ही आमची विनंती आहे. बर. मग आता तुमच्या विरुद्ध निर्णय दिला ना, ते जाण्यासाठी रस्ता नाही म्हणतात ना तिथं? हो, तर मग आम्ही जिल्हाधिकारी साहेबाकडे विनंती करा आलो ना, म्हणजे उपोषणला बसलो ना. आता विरुद्ध निर्णय दिल्यामुळे तुम्हाला तर रस्ता तिथून जाण्या येण्यासाठी भेटणार नाही. मग आता कसं? आता आम्ही आत्मदान करणार. मग म्हणजे रस्ता नाही मिळाला तर आत्मदहन म्हणजे कळते का तुम्हाला? आत्मदहन म्हणजे काय? आत्मदहन म्हणजे जीवाचं काहीतरी करून घेणे. तर इतकं जीवावर तुमची असं काय परिस्थिती भेटली की तुम्ही आत्मदहन करायला निघाला आहात? म्हणजे तुम्हाला रस्ता दुसरा रस्ता असेल ना यासाठी? नाही, दुसरा रस्ता नाही साहेब. रस्ता नाहीच, तोच रस्ता आहे तुमचा. तुम्ही अनेक वर्षापासून तिथूनच जाणं येणं करता? 40 वर्ष झालं तिथूनच येणं जाणं चालू आहे. नाव काय म्हणले दादा तुमचं? नाव गजानन महादा गोरे. हे आहेत गजानन दादा गोरे. यांचं सुद्धा शेत त्या ठिकाणी आहे. यांचाही रस्ता त्या ठिकाणी पारंपरिक रस्ता होता, तो अडवलेला असून या ठिकाणी त्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही. आणि जर या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी यांनी यांच्या या तक्रारीची उपोषणाची दखल घेऊन जर रस्ता उपलब्ध करून दिला नाही तर मी माझा जीवाचं काहीतरी बरं वाईट करील असं ते म्हणत आहेत. याचाच अर्थ यांना किती त्रास होतो हे यांच्या या बोलण्यावरून लक्षात येते. तरी माननीय शासनाने, माननीय जिल्हाधिकारी वाशिम यांनी यांच्या या विनंतीची आणि यांच्या या इशाऱ्याची दखल घेऊन हा जीव कसा देणार नाहीत याकडे लक्ष देऊन यांचा जीव वाचवावा, शेतात येण्या जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा. दादा तुम्ही? मी श्रीकृष्ण अर्जुना सरकडे राहणार सोनपास. तुमचं सुद्धा शेत आहे का? माझा शेत तिथे सुद्धा रस्ता अडवला का? रस्ता अडवला. बर. पळसकर साहेबांनी येऊन आमची रस्ता पाहणी केली. बर. त्याच्यावर रस्ता दाखविला, नंतर आदेश दिला. असा आदेश दिला की तिथे रस्ताच नाही. रस्ता नाही म्हणून असा आदेश दिला. त्या ठिकाणी येऊन स्पॉटवर पाहणी केली. त्यावेळेस काय म्हणले? त्यावेळेस रस्ता पाहायला द्यायला रस्ता आहे म्हणाले. आहे म्हणले. परंतु नंतर आदेश मात्र तुमच्या विरुद्ध दिला. आमच्या विरुद्ध दिला, रस्ता नाही. बरं, मग आता कसं? आता आम्ही दंडाधिकारी, तहसीलदार साहेब, आपलं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहोत. जर रस्ता नाही भेटला तरी आम्ही आमच्या जीवाचं काहीतरी करू असे आम्ही
अत्यंत दुःखाची गोष्ट आहे की या ठिकाणी जे शेजारी कोणी ज्यांनी रस्ता अडवला ते तर यांच्या विरुद्ध आहेतच, ते शेतकरी भाऊ असताना सुद्धा अशा ठिकाणी त्यांचा रस्ता अडवला, परंतु प्रशासन देखील या शेतकरी बांधवांच्या विरुद्ध आहे आणि अतिशय टोकाचं पाऊल म्हणून हे सर्वजण या ठिकाणी प्रत्येकानं या ठिकाणी सांगत आहेत की आम्ही आमच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करू। याचाच अर्थ यांना त्या ठिकाणी किती त्रास होत असेल आणि आता सध्या जे काही यांनी पेरलेलं असेल तर ते त्यांनी कसं पेरलं असेल हे देव जाणे आणि फक्त त्या व्यक्तीलाच माहीत की त्यांनी कसं पेरलं त्या ठिकाणी जाऊन। तरी माननीय जिल्हाधिकारी वाशिम यांनी यांच्या या समस्येकडे गांभीर्याने घेऊन लक्ष देऊन त्यांची मागणी पूर्ण करावी, त्यांना रस्ता उपलब्ध करून द्यावा। अन्यथा खरंच इतर शेतकऱ्यांप्रमाणे काही शेतकरी कंटाळून जसं आत्महत्या करतात तसं जर यांनी सुद्धा केलं तर याला कोण जबाबदार राहील असा प्रश्न मला सुद्धा या ठिकाणी पडलेला आहे। वाशिम जिल्ह्यात आरोग्य विभागातील कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाने कायमस्वरूपी सेवेमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी जिल्ह्यातील जवळपास 430 आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी 19 ऑगस्ट पासून काम बंद आंदोलन पुकारले असून वाशिमच्या जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आहेत। यातील अनेकांच्या कंत्राटी सेवेला 10 ते 15 वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटला असून सुद्धा ते कंत्राटी पद्धतीनेच आरोग्य विभागात सेवा देत आहेत, परंतु महाराष्ट्र शासनाचा GR असताना देखील ते कायम करून घेत नसल्याचा खंत आंदोलनातील डॉक्टर आणि फार्मासिस्ट तसेच परिचारिका यांनी न्यूज मराठीच्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचवण्याची नम्र आवाहन केलंय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी। कायमस्वरूपी परंतु तुम्ही आता याच्यात कोणत्या म्हणजे फार्मसी डॉक्टर वगैरे आणखी कोणते यामध्ये प्रामुख्याने आरोग्य सेविका असतील आमच्या भगिनी, आधी परिचारिका आहेत म्हणजे स्टाफ नर्स, त्यानंतर फार्मासिस्ट आहेत, लॅब टेक्निशियन आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे अतांत्रिक कर्मचारी म्हणजे जे आरोग्य सेवक आहेत, त्यानंतर आमच्या डाटा एंट्री ऑपरेटर आहेत, तालुका लेखापाल आहेत, बरेचसे असे असंख्य असे 69 कॅडर जे आता समायोजित झाले नाहीत ते सर्व कॅडरचे लोक इथे आंदोलनामध्ये उतरलेले आहेत। या ठिकाणी तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणासाठी बसले आहात। आमचं हे आंदोलन बेमुदत असणार आहे जोपर्यंत शासनाला जाग येत नाही आणि 14 मार्च 2024च्या GR ची अंमलबजावणी करत नाही। त्यानंतर या GR ची अंमलबजावणी करून जे 10 वर्षाच्या खालील आमचे बंधू भगिनी आहेत त्यांना इन्शुरन्स लागू करणे, EPF आणि बदली धोरण ह्या अशा असंख्य ज्या आहेत आणि पगारवाढीमध्ये ज्या तफावत ज्या आहेत, पगारवाढीमध्ये जसं की काही लोकांना कमी वर्ष झाले शासनाच्या सेवेत येऊन या कंत्राटी सेवेमध्ये आणि काही लोकांना जास्त सेवा झालेली आहे, त्या लोकांच्या वेतनामध्ये तफावत आहे। उदाहरणार्थ 2008चा जो कर्मचारी आहे आज कार्यरत त्याला 25,000 पगार आणि जो 2014-15ला जो लागलेला आहे त्याला या कर्मचाऱ्यापेक्षा 5 ते 6 हजारांनी जास्तीचा पगार आहे। म्हणजे जे हे धोरण आहे वेतन तफावतीचं, जे वेतन सुसूत्रीकरणाच्या नावाखाली ही तफावत झालेली ती तफावत सुद्धा दूर व्हावी असं आमचं म्हणणं आहे। धन्यवाद। ताई साहेब, आपण कोणत्या पदावर काम करतात आणि आपण किती वर्षापासून सेवा देतात? बोला, सांगा, कोणीतरी सांगा, बोला, ज्यांना बोलायचं काय बोल या, आपले नाव सांगा। माझं नाव छाया बाबाराव धाबे। मागच्या 9 वर्षापासून मी NHM कंत्राटी कर्मचारी म्हणून अधिपरीच्या सिव्हिल हॉस्पिटल येथे कार्यरत आहे आणि आमच्या परमनंटच्या मागण्या ह्या पूर्ण कराव्या ही शासनाला विनंती आहे। धन्यवाद। तर हे आहेत आरोग्य विभागाचे संपूर्ण कंत्राटी कर्मचारी, यांना 10 ते 15 वर्ष 20 वर्षापासून हे कंत्राटी सेवा देत आहेत, परंतु या ठिकाणी त्यांना अद्यापपर्यंत शासनाने GR काढलेला असताना सुद्धा या ठिकाणी त्यांना कायम करून घेण्यात आले नसल्यामुळे ते आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम या ठिकाणी धरणे आंदोलनासाठी बसलेले आहेत। तर या सर्वांना सेवेमध्ये कायमस्वरूपी समाविष्ट करून घ्यावे यासाठी ते आजपासून या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहेत। तरी यांचा आवाज हा आपण शासनापर्यंत पोहोचून यांना लवकरात लवकर कायमस्वरूपी कसं समाविष्ट करून घेण्यात येईल यासाठी आपण न्यूज मराठीच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहोत। धन्यवाद। न्यूज मराठीसाठी ज्ञानेश प्रसाद, एकच नारा, एकच नारा, एकच नारा, एकच नारा, एकच नारा, एकच नारा। धन्यवाद।
चिखली तालुक्यातील शेळगाव आणि आटोळ अंसरवाडी परिसरात रस्त्यालगतच्या एका शेतात काळविटाचे मांस विक्री होत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती। त्यानुसार डिव्हिजनल फॉरेस्ट ऑफिसर सरोज गवस आणि असिस्टंट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा रेंज फॉरेस्ट ऑफिसर सुनील वाकोडे यांनी पथक घेऊन घटनास्थळी धाड टाकली। काही व्यक्ती काळविटाचं मांस विक्री करताना आढळले, मात्र वन विभागाचे कर्मचारी दिसताच हे शिकारी फरार झाले। त्यानंतर पंचनामा करून एक जिवंत काळवीट, 4 चांबडी, 1 दुचाकी आणि शिकारीचं साहित्य जप्त करण्यात आलं असून या अज्ञात शिकाऱ्यांविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। आज दिनांक 24/8/2025 रोजी बुलढाणा परिक्षेत्रातील अंचनवाडी ते शेवगाव आटोळ जवळील एकला जमिनीवरती बुलढाणा वनपाल मोसिम खान, वनरक्षक गजानन पोटे यांनी माननीय उपवन संरक्षक बुलढाणा तसेच सहाय्यक वन संरक्षक श्री काकडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तिथं सुरू असलेल्या शिकार प्रकरणी एक जिवंत काळवीट आणि मांस व एक मोटरसायकल जप्त केली। वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972च्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून POR जारी करण्यात आला। किती काळविटांचा मांस आपण हस्तगत केलेला आहे आरोपी? एकच काळवीटचा मांस जप्त करण्यात आलेला आहे। आणि चामडे किती आहे? चामडे 4 आहेत। आरोपी काही अटक आहेत का? नाही, आरोपी सध्या फरार झाले असून त्यांचा तपास सुरू आहे। गोंदिया शहरामध्ये मोठ्या संख्येने वाहनाची आणि नागरिकांची गर्दी वाढत आहे आणि त्यामुळे अनेक अपघात, चोरी, वाहतुकीचे नियम मोडणे अशा विविध घटना होत असतात। यावर आळा घालण्यासाठी गोंदिया जिल्हा वाहतूक शाखेद्वारे शहरात विविध ठिकाणी CCTV कॅमेरे लावण्यात आलेत। त्याचबरोबर ANPR कॅमेरे देखील लावण्यात आलेत, जेणेकरून शहरामध्ये होणाऱ्या विविध घटनांवर आळा घालण्यासाठी आणि वचक ठेवण्यासाठी याचा उपयोग होणार आहे। याचं नियंत्रण कक्ष गोंदियाच्या वाहतूक शाखा येथे लावण्यात आले, त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या काळात गोंदिया जिल्ह्यात गुन्हेगारीला चाप बसणार आहे, हे नक्की। आज गोंदिया जिल्हा वाहतूक पोलीस शाखा येथे CCTV कमांड अँड कंट्रोल सेंटरचं उद्घाटन आपण केलेलं आहे। याच्यामध्ये शहरामधील जे CCTV लागलेले आहेत त्यांचं एकाच ठिकाणी मॉनिटरिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। त्याचबरोबर प्रथमतः आपण ANPR कॅमेराज इन्स्टॉल केले, ज्याच्याद्वारे ट्रॅफिक रेग्युलेशन हे ऑनलाईन करता येईल आणि जे ट्रॅफिकचे ब्रीच करणारे व्हायलेटर्स आहेत त्यांच्यावरती आपल्याला ऑटोमॅटिक फाईन करता येईल। आता एक कॅमेरा आपण इन्स्टॉल केलेला आहे। याच प्रकारे येणाऱ्या काळामध्ये अजून ANPR कॅमेराज, PTZ कॅमेरा आपण इन्स्टॉल करणार आहोत आणि सिटीमधील लॉ अँड ऑर्डर, क्राईम आणि ट्रॅफिक हे जास्तीत जास्त आपल्याला CCTV कॅमेरा बेस्ड रेग्युलेट करता येईल याचे प्रयत्न करणार आहोत। सरात किती कॅमेरे बसवण्यात आले? सध्या ANPR कॅमेरा जो ट्रॅफिक फाईनसाठी लावला आहे तो आपण सध्या एकच लावला आहे। तो येणाऱ्या काळामध्ये अजून त्याची संख्या आपण 16 करणार आहोत आणि इतर जे कॅमेरे ते कार्यरत जवळपास 37 कॅमेरे कार्यरत आहेत, ते सगळे आपल्या कमांड अँड कंट्रोल सेंटरवर उपलब्ध आहेत। त्याच्यामध्ये सर, सध्याच्या घडीला पाहिली गोंदियातील जो ब्रिज आहे तो रॉंग साईड जातात, त्या ठिकाणी कॅमेरा लावण्यात आले आणि चालन होणार आहे? बरोबर आहे। सध्या आपण पहिला कॅमेरा आंबेडकर चौकातील ब्रिजजवळ लावला आहे, त्यामध्ये रॉंग साईडने ब्रिजवर वाहन चालवण्याची संख्या मोठी आणि तिथे अपघातसुद्धा होत असतात, त्यामुळे पहिला कॅमेरा आपण तिथे लावला आहे आणि जे रॉंग साईड तिथे ड्राईव्ह करणार आहेत त्यांना या मॉनिटरिंगमुळे आळा बसेल अशी तिथे शक्यता आहे। बीड जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसापासून वाळू टेंडर बंद असल्याने बांधकाम कामगारांना काम मिळणं मुश्किल झालंय। यामुळे कुटुंब कसं चालवावं असा प्रश्न बांधकाम कामगारापुढे उभा ठाकलाय। यामुळे बीडमध्ये आता बांधकाम कामगार आक्रमक झाले असून तात्काळ वाळू टेंडर सुरू करा ही प्रमुख मागणी घेऊन या कामगारांना बीडच्या जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। दरम्यान आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिलाय। आता जे आम्ही जे आलेलो आहे, आमचे हजारो जे कामगार आहे, हे कामगार जे सध्या आम्ही कलेक्टर साहेबाचे पशी निवेदन घेऊन आलो। आमचं मागणं ही आहे की सध्या 3 वर्षापासून जे आपले बीड जिल्ह्यामध्ये वाळूचे टेंडर झालेले नाही आहे और वाळूचे टेंडर नाही झाल्यामुळे जे आपल्या पसले हजारो कामगार जे बेरोजगार झालेले आहे। कामगाराला हाताला काम नाही आणि कामगार जे आपल्या जिल्ह्यातले दुसरीकडे जे काम करण्यासाठी चालले आहे। काही कामगार जे रिक्षे चालवायला लागले, काही कामगार हाटलीत काम करायला लागले आणि आमचे नाका कामगार सकाळी डब्बा घेऊन जे नाक्यावर येतात
आणि जे तर 12-1 वाजता वापस जातात, कारण की त्यांना काम लागत नाही. ह्याच्यामुळं आम्ही जे तर कलेक्टर साहेबापाशी हे निवेदन घेऊन आलतो की वाळू चालू करा आणि हे बेरोजगार कामगाराला जे तर काम मिळण्याची संधी द्या. दुसरा आमचा एक मुद्दा हे होता की शासनाने जे तर नाका कामगार व ग्रामीण भागाचे कामगाराला 90 दिवसाचं प्रमाणपत्र ग्रामसेवकाने द्यावा, हे बंधनकारक आहे, GR आहे. आम्ही कलेक्टर साहेबाला वारंवार निवेदन दिले, ग्रामसेवकाला बोललो, जिल्हा परिषदून लेटर काढले, पण जे तर ग्रामसेवक जे तर 90 दिवसाचं प्रमाणपत्र जे तर देण्यास टाळाटाळ करत आहे आणि शासनाचे जे तर आदेशचं पालन करीत नाही आहे. आमचा तिसरा मुद्दा हे आहे की आमचे हजारो जे कामगार आहे त्यांचे नूतनीकरण नोंदणी आणि जे तर लाभाचे अर्ज सरकारी कामगार कार्यालयामध्ये जे तर पेंडिंग आहे, 6-7 महिन्यापासून जे तर पेंडिंग आहे, ते अर्ज जे तर निकाली निघत नाही. आम्ही कलेक्टर साहेबाच्या माध्यमातून हे अर्ज केले की ते अर्ज जे तर लवकरात लवकर निकाली काढावे. आमचं अजून एक मागणी ही आहे की आमचे जे कामगार आहे, आमचे कामगाराचे तुरट्या जे फॉर्म भरलेले आहे आमचे कामगारांनी, त्यांचे जे तो क्षुल्लक कारणावरून जे तो सरकारी कामगार कार्यालयातून जे तो तुरट्या काढून ते अर्ज जे तर बाद करण्यात येते, रिजेक्ट करण्यात येते. 6-6 महिने जे तर कामगार ते अर्ज भरून वाट पाहतो, नंतर त्याची तुरटी काढण्यात येते. तेही आम्ही कलेक्टर साहेबांना म्हणलो की जे आता आमचे हे मागण्यावर आपण लक्ष घालावे. दुसरी आमची एक मागणी हे होती की आमच्यापाशी जे तर नोंदित कामगाराला सरकारी कामगार मंडळाकडून जे तर एक लाभ आहे, जर कुणी कामगार काम करता वेळेस जर दुर्दैवी घटना घडली आणि ते तिथे एक्सपायर झाला तर शासनाच्याकडून त्याला जे तर लाभ 3 लाभ भेटतात. एक अंत्यविधीसाठी 10,000चा लाभ भेटतो, 24,000 रुपये सालप्रमाणे जे तर त्याच्या पत्नीला कायदेशीर त्याच्या पत्नीला 5 वर्ष जे तर ते 24,000 रुपयाचा लाभ मिळतं आणि 5 लाख रुपये त्याला जे तर मदत मिळते. हे मदत आम्ही शासनाकडून कलेक्टर साहेबाकडून शासनाला हे मागणी केली आहे की अनोंदणीकृत कामगार जे आहेत त्यांना बी हे लाभ देण्यात यावे. कारण की सध्या आपले हे गेल्या वर्षात हे चालू वर्षात 3 प्रकरण असे घडलेले आहे की साईटवर आमचा कामगार भाऊ काम करत जे तर ते पडला आणि ते तिथेही एक्सपायर झाला, तर त्याच्या कायदेशीर वारसाला ते लाभ देण्यात यावे. हे जे तर आमची शासनाला कलेक्टर साहेबाच्या मार्फतीने मागणी आहे. येणाऱ्या काळामध्ये जर वाळूघाट चालू नाही झाल्यावर तुमचं पाऊल काय असणार आहे आंदोलनाचं? येणाऱ्या काळात जर आता आम्ही जे तर कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं, त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही हे जे तर तुमची मागणीवर पोहोचू. जर येणाऱ्या काळात जर मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही ते दिशा ठरवू की आम्हाला पुढचं जे आता उपोषण कोणत्या प्रमाणे करायचं आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.